B.Ed प्रथम वर्ष 2025 सेमिस्टर 2. प्रश्नपत्रिका 2024 आहे. रिकाम्या जागा पाहतोय आपण. आंतरक्रिया विश्लेषण पद्धती टिमोटिमी यांनी मांडली. तर याचं उत्तर आहे फ्लॅडर्स. फ्लॅडर्स यांनी आंतरक्रिया विश्लेषण पद्धत मांडली. फ्लॅडर्स. पर्याय क्रमांक 3. मानवाचे बहुतांश अध्ययन हे निरीक्षणाने घडते, हे मत टिमोटिमी यांचे आहे. तर मानवाचे बहुतांश अध्ययन निरीक्षणाने घडते, हे मत बांदुरा यांचे आहे. बांदुरा ऑप्शन 1 हे आपले योग्य उत्तर असेल. समाजनीती हे तंत्र टिमोटिमी अभ्यासनाचे साधन आहे. समाजनीती हे तंत्र समूह गतिशीलता अभ्यासनाचे साधन आहे. समूह गतिशीलता. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत टिमोटिमी यांनी मांडला. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत स्पियरमन यांनी मांडला. ही रिकामी जागा 2 वेळा येऊन गेलेली आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत स्पियरमन यांनी मांडला आहे. अध्ययन अध्यापनाच्या ज्ञानरचनावादी दृष्टिकोनात टिमोटिमी यास महत्त्व आहे. अध्ययन अध्यापनाच्या रचनावादी दृष्टिकोनात कृती यास महत्त्व आहे. कृती यास महत्त्व आहे. अध्ययनावर परिणाम करणारा टिमोटिमी महत्त्वाचा घटक नाही. अध्ययनावर परिणाम करणारा पाठ्यपुस्तक, स्वानुभव, कौशल्य, ज्ञान, गणवेश आणि मूल्य. तर गणवेश हा महत्त्वाचा घटक नाही. समाज म्हणजे टिमोटिमी होय. 2 पेक्षा अधिक व्यक्तींचा गट, विशिष्ट प्रसंगी एकत्र येणारे लोक, 2 व्यक्तींचा गट, दीर्घकाळ टिकणारा संघटित समूह. दीर्घकाळ टिकणारा संघटित समूह म्हणजेच समाज. सुरेशचा बुद्ध्यांक 90 आहे, तर तो सामान्य गटात येतो. नाही, सुरेशचा बुद्ध्यांक 90 आहे, तर तो बरोबर सामान्य गटात येतो. बुद्ध्यांक बरोबर I = मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 असतं. बुद्ध्यांक आहे 90, तर हा सामान्यमध्ये येतो. सामान्य हे सूत्र लक्षात राहू द्या. आणि सामान्य बुद्ध्यांक 90 असतो. 90 मध्ये संबंध. आणि जर बुद्ध्यांक 125 असेल तो कुशाग्र असतो. हे लक्षात ठेवा. व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या जैविक घटकात टिमोटिमीचा समावेश होतो. व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे जैविक घटक अंतःस्रावी ग्रंथीचा समावेश होतो. अंतःस्रावी ग्रंथीचा समावेश होतो. धन्यवाद.